हे आपण करायचंय. उसके बाद कंप्लीट करना है, ध्रुवीकरण सावन करना है, दोनों अंगठे दोनों काम करना है. दोन्ही अंगठे कानावर ठेवायचे आहेत आणि आपल्या हाताची उंची अरे हे जे व्हिडिओज आहेत ते तुमच्या पालकांपर्यंत आपण पोहोचत असतो. त्यासाठी स्पेशली आपण इथे नरेश सरांना बोलवलेलं आहे आणि जर सगळ्यांच्या एकसारख्या ॲक्शन येऊ देत, बस करायचं म्हणून
कमी करण्यासाठी मदत होते, शरीराची लवचिकता वाढते, दमा व श्वसनाच्या समस्येवर उपचार करण्यासाठी हे आसन उपयुक्त आहे. अर्धचक्रासन या आसनामुळे पाठीच्या कण्याला लवचिकता मिळते व कंबर आणि खांद्याचे स्नायू मजबूत होतात. शरीराचा रक्तसंचार सुधारल्याने पचनक्रिया सुधारून शरीराला ऊर्जा मिळते. त्रिकोणासन या आसनामुळे कंबर, गुडघे, घोट्याला बळकटी मिळते, पाय आणि हाताचे स्नायू मजबूत होतात, शरीराचा ताण कमी होतो, तसेच पोटावरील चरबी कमी होते व पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. ताडासन या आसनामुळे शरीराला स्थिरता आणि संतुलन प्राप्त होते, पाठीच्या कण्याचे आरोग्य सुधारते, पचनक्रिया सुधारते व शरीराला ऊर्जा मिळते, मानसिक आरोग्य सुधारते, वजन नियंत्रित ठेवण्याचं सूत्र मन शांत करण्याचं यंत्र, क्रियाशीलता वाढवण्याचं अस्त्र म्हणजे ताडासन होय. वृक्षासन शरीराचे संतुलन हे वृक्षांमुळे सुधारते, पाय मजबूत होतात, एकाग्रता वाढते, पाठीच्या कण्याला अतिशय ताकद मिळते. दंडासन दंडासनामुळे पाठीचा कणा सरळ व मजबूत होतो, पोटाचे स्नायू बळकट होतात, मांड्या, खांदे आणि मनगट मजबूत होतात, पाठदुखीपासून आराम मिळतो व पचनसंस्था सुधारते. चलो करने के लिए चलो. पर्वतासन या आसनामुळे खांदा, हात, पाय, पाठ हे स्नायू बळकट होतात, रक्ताभिसरण सुधारते व एकाग्रता वाढते. अर्धपद्मासन हे आसन ध्यान करण्यासाठी उपयुक्त असून चिंता व नैराश्य या आसनामुळे कमी होऊन एकाग्रता वाढते. पद्मासन पद्मासनामुळे उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत होते, शरीराचे संतुलन सुधारते, मांडीचे सांधे लवचिक बनतात, ज्यामुळे अनावश्यक चरबी कमी होण्यास मदत होते, मानसिक स्थिरता उत्तम राहते. पश्चिमोत्तासन पश्चिम म्हणजे आपल्या शरीराची मागील बाजू म्हणजे आपली पाठ, तसेच उत्तान म्हणजे काने म्हणजेच पाठीच्या कण्याचे आरोग्य या आसनाने सुधारते, बद्धकोष्ठता कमी होते, मधुमेहासाठी फायदेशीर आसन आहे. तुम्ही जर प्रॉपरली केला तर 10 मिनिटात एवढं संपलंय आणि नाही केलं तर मग दिवसभर उलट बसावं लागेल. सर जसं विसर वाजवतात मॅडम सांगायचं, जस्ट कॉन्सन्ट्रेट अँड डू इट प्रॉपरली. ओनली 10 मिनिट्स. ओके. अर्कन धनुरासन या आसनाला बाणमुद्रा किंवा धनुर्धारी म्हणून ओळखले जाते. या आसनामुळे फुफ्फुसाची क्षमता वाढते. भद्रासन भद्रासनामुळे आपल्या शरीरातील संपूर्ण रक्तप्रवाह सुधारतो, तसेच मांड्या, गुडघे आणि कंबर यांची लवचिकता वाढते. वक्रासन या आसनामुळे रक्ताभिसरण चांगले होऊन पचनक्रिया सुधारते, तसेच पाठीच्या कण्याला आराम मिळून पाठदुखी त्रास कमी होतो. वज्रासन हे आसन म्हणजे गुडघे टेकून बसण्याची योग मुद्रा आहे, त्यामुळे ध्यान व प्राणायामासाठी ही मुद्रा फार उपयुक्त मानली जाते. या आसनामुळे तणाव कमी होतो. सर्वसाधारणपणे आपण जेवण करण्यापूर्वी सर्व आसने करतो, परंतु वज्रासन हे असे आसन आहे की जेवणानंतर सुद्धा हे आसन करणे फार महत्त्वाचे आहे, कारण या आसनाने पचनशक्ती चांगली सुधारते. वज्रमुद्रा या आसनापासून पाठदुखीला आराम मिळतो, तसेच पोटाची चरबी कमी करण्यास मदत मिळते, मनशांती व एकाग्रता वाढते. शशांकासन शशांक म्हणजे चंद्र आणि आसन म्हणजे मुद्रा. हे आसन करताना आपले शरीर सशासारखे दिसते आणि चंद्रासारखी शीतलता व शांती मिळते, म्हणून याला शशांकासन म्हणतात. पाठदुखी, कंबरदुखी, पोटाची चरबी कमी करणे, तसेच मानसिक ताणतणाव व चिडचिडापण दूर करते.
सुप्त वज्रासन या आसनामुळे पाठीचा कणा लवचिक बनतो व शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. गुडघेदुखीपासून आराम मिळतो. तसेच फुफ्फुसाचे आरोग्य सुधारते. पचनक्रिया सुधारते. मांडूरासन या आसनामुळे गॅस व अपचनाचा त्रास कमी होतो. मधुमेहामध्ये इन्सुलिन वाढण्यास मदत होते. रक्तदाब नियंत्रित राहतो. कंबर, गुडघे व खांद्यासाठी हे आसन फायदेशीर आहे. अर्धउष्ट्रासन या आसनामुळे